शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन न्यूमोनिया झाल्यानं काल सांगलीतील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। सांगलीतील गार्डी गावात शिंदे गटाचे खानापूर आटपाडी विधानसभेचे आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। अंत्यदर्शनावेळी मुख्यमंत्र्यांकडून बाबर यांच्या आठवणींना उजाळा। अनिल बाबर यांच्या निधनानं शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा सच्चा लोकप्रतिनिधी गमावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनिल बाबर यांना श्रद्धांजली। शासकीय इमारत अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना। अनिल बाबर यांच्या निधनानं एक संवेदनशील लोकप्रतिनिधी गमावला। मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्यानं भेटायचे, त्यांचं असं अकस्मात निघून जाणं अत्यंत वेदनादायी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनिल बाबर यांना श्रद्धांजली। अनिल बाबर यांच्या निधनानं पाणी प्रश्नासाठी तळमळीनं काम करणारा राज्याच्या राजकारणातला संघर्षशील अध्याय संपला। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण। धाराशिवमध्ये आमदार कैलास पाटील यांच्या घरासमोर ओबीसी समाजाकडून घोषणाबाजी। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं केलेल्या निर्णयाचा निषेध। अहमदनगरच्या कोळगावात मंत्री छगन भुजबळांचे बॅनर फाडले। 3 फेब्रुवारीला अहमदनगर शहरात होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी करण्यात आली होती। शहापूर तालुक्यात भातसई आदिवासी आश्रमशाळेत अन्नातून विषबाधा। 65 ते 70 मुलं आणि मुली अत्यवस्थ, 10 जणांची प्रकृती गंभीर। 1 आणि 2 फेब्रुवारीला बीडमध्ये 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं विभागीय नाट्य संमेलन। नाट्य संमेलनासाठी प्रशांत दामले, मोहन जोशी यांच्यासह दिग्गज कलाकार राहणार उपस्थित। टेरर फंडिंग प्रकरणी एटीएसनं अटक केलेल्या संशयिताला 6 दिवसांची पोलीस कोठडी। हुजेफ अब्दुल अजीज शेख याच्यावर इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याचा आरोप। राहुल गांधींच्या स्वागताला मोठी गर्दी झाली होती, त्यावेळी सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।